विचारायचंय. केशवजींना मला विचारायचंय. केशवजी, मला माहिती आहे तुमचं पहिलं उत्तर काय, दोन भाऊ एकत्र आले तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करण्यासाठी एकत्र आलेत ना ते. कसं आहे विलास, मला वाटतं मी तिसऱ्यांदा याच विषयावरच्या विलासजींच्या शो मध्ये मी आता आलोय. हां. आणि त्यावेळी पण भाजपची भूमिका नेहमी ठाम असते, आम्ही कधी बदलत नाही. हं. त्यावेळी असं म्हणलं होतं, की महाराष्ट्रामध्ये जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यामध्ये स्वागत आहे. कौटुंबिक स्तरावर त्यांनी यावं की नाही यावं, हा त्या दोघांचा प्रश्न आहे. त्या दोघं जर कौटुंबिक स्तरावर एक कुटुंब म्हणून एकत असतील, तर एक आनंद आहे, त्यात काही स्वागत, दुःख त्यातनं काही अहो इतर काही सर, अर्थ ते काढायची कुटुंब गरज म्हणून नाही. नाही, राजकारण म्हणून एकत्र येत आहेत. एक 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 कुटुंब एक एक हां, एक मी तुझ्या मुद्द्यावर येतो ना त्या. हां. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे, की राजकारण म्हणून यायचं की नाही ह्याचं खरं तर स्पष्टता त्यांनी द्यायची आहे. पण असं गृहीत धरून चालू, की जे काही असेल जे असेल ते असेल. मुळात त्यामध्ये असं आहे, की विषय भारतीय जनता पार्टीसाठी हा विषय आता कोणत्याही परिस्थितीत महत्वाचा नाही, ना महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातूनही हा प्रश्न महत्वाचा नाही. या या एकत्रीकरणाची लिटमस टेस्ट नुकतीच झाली हं. बेस्टच्या निवडणुकीमध्ये. आणि आता इथं म्हणतो काय 12-13 हजार लोकांच्यावरती तुम्ही मुंबईचं कसं ठरवता, असं लगेच आमचे मित्र काही म्हणतील. हां. मुळात असं आहे, की मोठे-मोठे ज्यावेळी सर्व्हे घेतले जातात, ते सुद्धा छोट्याशा त्यांचा सॅम्पल सर्व्हे असाच असतो. शेवटी सॅम्पल सर्व्हेवरती निर्णय काही वेळेस चुकतात, काही वेळेस बरोबर येतात. हेही तितकंच खरं आहे. हं. पण मुळामध्ये मुंबईचा माणूस हा विकासाच्या मुद्द्यावरती मतदान गेली 10 वर्ष करतोय. आणि त्या मतदानाच्या टक्केवारीनुसार आणि आमचा जो आग्रह आहे, आमचा जो प्रयत्न आहे, तो 51% मतं मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे महायुतीचा. त्याच्यामुळे त्या दोन भावांनी एकत्र यावं, त्यांना आणखीन कोणी सोबत जोडावी, आणखीन 3-4 आणखीन चुलत मावस कोणी असतील त्यांनी एक सोबत यावं, याच्याबद्दल आम्हाला चिंता करायची कारण नाही. मुंबईकरांचा मेट्रो महत्वाची आहे, मुंबईकरांना कोस्टल रोड महत्वाचा आहे, मुंबईकरांच्या विकासाचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि हां. ते मुंबईकरांना माहिती आहे, ते सोडवतोय भारतीय जनता पार्टी. आणि त्यामुळे लोक आम्हाला देतील विश्वास, हा आम्हाला विश्वास आहे. त्या दोघांनी आणखीन कोणी त्यांचे भाऊ असतील काय बिछडलेले, त्यांनीही एकत्र यावं, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आता एवढ्या शुभेच्छा आहेत सर तुमच्याकडे. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? महाजन सर, सगळा भात खायची गरज नाही, पण शीतावरूनच कळतं असं म्हणत त्यांनी सांगितलं, की शीताने सांगितलं काहीच नाहीये. दम नाहीये म्हणतायत ते. आम्ही बघितलं बेस्टच्या ह्याच्यात. केशव उपाध्ये, माझं स्मरणशक्ती समजा वयामानाप्रमाणे थोडी कमी जास्ती होऊ शकते, तुमची तर निश्चित चांगली असायला पाहिजे. नाही, नाही, नाही. तुमची चांगली आहे. मला वाटतं ते ऐकून एक मिनिट ऐकून घ्या. जे सतीशरावांचे चिरंजीव जे आता बेस्ट मध्ये निवडून आले, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, मी जरी भाजपचा असलो तरी माझी संघटना भाजपची नाही. दुसऱ्याच्या घरात पाळणा हल्ला आणि तुम्ही कशाला पेढे वाटायला? तुम्ही प्रसाद लाड आणि आमदार दरेकरांनी उभा केलेल्या पॅनल मध्ये किती लोक निवडून आले हे म्हटले का नाही? शशांक रावनी म्हटलं, अगदी प्रसार माध्यमासमोर सांगितलं, मी जरी भारतीय जनता पक्षाचा असलो तरी माझी संघटना भारतीय जनता पक्षाची नाहीये. आमचा पराभव काय झाला तर झाला, त्याचा आम्ही कधी अमान्यच केला नाही ना. पण तुमचा विजय कुठून झाला हे जरा मला गणित समजून सांगा. मी थोडा अभ्यासात कच्चा आहे, समजून सांगितलं मला समजलं तर बरं होईल. बरं, सांगा समजून. साहेब, मुळामध्ये शशांक रावांचं अर्धवट स्टेटमेंट सांगू नका. शशांक रावांनी निवडून आल्यानंतर देवेंद्रची भेट घेतली, देवेंद्रजींनी कशी मदत केली ते अहो, सांगितलं. त्यामुळे मुळात आम्ही 7 आलो. चला, मुळामध्ये असं आहे की ते 21 जागा आल्या, त्या ज्या काही आल्या तुमच्या म्हणण्यानुसार 7-8 आल्या. अहो पण मुळामध्ये एकही दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर जो काही हवा इथं करण्यात आली होती बघा, आता सगळं चमत्कारच, पृथ्वी तलावरचा सगळ्यात मोठा चमत्कार. अहो अशी त्याच वेळेस भूमिका त्या मुंबईत भेटला केली अजून गेली एका होती. आणि त्याच तिथे वेळेस काय मुंबईत घडलं? एका ढळढळी शून्य, 2 शून्य एकत्र आली आणि बेरीज काय तेच मी होणार? तुम्हाला, 0. हे त्या ठिकाणी दिसलं. हे विसरून कसं चालेल आपल्याला? अहो मी तुम्हाला हेच एकाकडे सांगितलं, गमवायचं काही नव्हतं, त्याच दुसऱ्याला गमवायचं काही काळामध्ये नव्हतं. मुंबईत ही त्यातली परिस्थिती. आता खरं विलास, या युतीचं विश्लेषण करायचं जर त्यांची झालीच खरी, हां. तर त्याचं विश्लेषण करायचं असेल, तर एका वाक्यात करायचं असेल, तर एकाला गमवायचं काही नाहीये, दुसऱ्याकडे गमवण्यासारखं काही शिल्लक नाहीये. हां. त्याच्यामुळे 2 अरे शून्य किती एकत्र आली. टोचून बोलणार येऊ आहेत देत. तुम्ही? किती काय झालं? टोचून बोलणार आहेत? नाही नाही, वस्तुस्थिती सांगतो. टोचून नसली तरी वस्तुस्थिती आहे हं. ती. मला माझ्या विधानातला खोटेपणा काढून दाखवा, माझ्या विधानातलं लॉजिकली मुद्दे मांडून दाखवा. नाहीतर मग माझं काही म्हणणं नाही. जर भाषणच करायची तर काही मला करता येतात. मला सांगा, त्या काळात मुंबईमध्ये आणखी एक निवडणूक झाली, त्यात तुमचे किती आले? त्या फोर्ट ट्रस्टच्या पथकाचे तुमचे किती आले? तिथे एकत्र असं काय नव्हतेच बोलता ना, इथे केशवराव? एकत्र होते.
चर्चा पुन्हा मला तोच सांगा आहे ना, की एकत्र- प्रकाशजी, मी मुंबईत राहतो, मला थोडीफार माहिती आहे. तुमच्या इतका मी तज्ञ, अनुभवी, ज्ञानी, जुना असा अजिबात नाहीये. पण मी छोटा कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्यामुळे मला जे ज्ञान आकलन आहे त्याच्या आधारावरती मी मुद्द्यावरती बोलतोय. जर आपण मुद्द्यांवरती चर्चा केली तर ती अधिक प्रभावी होईल. पण भाषणं करायची केशवजी हं. राजकारणाचा मी तुमचा मुद्दा- अनुभव आहे, तुम्ही पत्रकारिता सुद्धा केलेली आहे. एका एवढ्याच्या नाही. ह्याच्याहून आता ही डायरेक्ट मला त्यांची एक ती सांगा. युतीचीच लिटमस टेस्ट म्हणून अन्यायकारक नाही का होणार आहे? एक मिनिट विनासराव, मी सांगतो. चला हा. विनासराव, एक मिनिट. हा. चला, एक समजा मिनिट असं काही करून चालू. मला ऐकून घ्या. याचं उलट तुम्हाला चित्र आलं जर असतं. आमचं शून्य उलट होतं- एक चित्र आलं एक असतं, जण हे एक जिंकले जण असते. एक जण तर काय चित्र, काय 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 कशा पद्धतीने आनंदोत्सव या पृथ्वीला दिवाळी 4 महिने अगोदर साजरी, 2 महिने अगोदर साजरी केली असती. झालं, आता महाराष्ट्र जिंकला. पण या स्तरावरती ज्या पद्धतीचं आम्ही त्या मराठीच्या मुद्द्यावरती म्हणून एकत्र आल्याचं सांगितलं गेलं आणि ज्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला गेला की झालं, आम्ही जिंकलोच सगळं, आता पूर्ण महाराष्ट्र आम्ही जिंकलाच आहे, असं तुम्हीच केलं. त्याचं उत्तर आहे. आम्हाला काही म्हणणंच नाहीये एकावर लिटमस टेस्ट करायची की नाही, आमचं म्हणणंच नाहीये. मी त्याला म्हटलं की मुळामध्ये सॅम्पल सर्व्हे मोठ्या याचा असाच असतो. त्या सॅम्पल सर्व्हेचा तो अंदाज होता, तो आपल्याला आला. ठीक दुसरं आहे. असं आहे की कोणी संपत नसतं. शेवटी प्रयत्न खरंच करायची तयारी दोघांची आहे का, हा खरा प्रश्न आहे. बर ठीक आहे. म्हणजे तिकीट टाइमपासला म्हणून तर भेटले नाहीत, हे तर नक्की नाही आहे. नाही आणि ते सांग- हे विलासजी, हे काय तुम्ही हा. आमच्यावर आरोप करतात आणि आम्हाला उत्तर देऊ देत नाही. हा बरं ते बोला बरोबर बोला नाही ना. बोला. जर आमचं शून्यच होतं तर माननीय पंतप्रधान मोदीच्या सभेत आम्हाला का बोलावलं? का लोकसभेत आमचा पाठिंबा घेतला? याचं उत्तर द्या ना आता तुम्ही. मला आता गंमतच आहे. नाही नाही यांनी दादा, प्रश्न काढला. एकाच्या पुढे शून्य लावल्यावर किती होतात हे त्यांना माहित आहे ना. अरे उत्तर देतो. माझं म्हणणं हेच आहे, अहो, खरंच भारी आहे. प्रकाशजी, आता मला तुम्हाला प्रश्न सांगायला इथं पाहिजे का? विचारला पाहिजे. शून्याचं महत्त्व ज्यांनी तुम्हाला ज्यांनी सांगायला पाहिजे. बिनशर्ट असं म्हणून 3दा हेटाळणी केली, त्यांच्याचकडे हे अहो, गेले. आम्ही तुमच्यासाठी अहो, हेटाळणी 3दा केली. आत्ताच्या आत्ता भारतीय जनता लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षासाठी 3 वेळा केली. बिनशर्ट हे बघ, अशी केशव, हेटाळणी केशव, मला करत केले बोलू गेले दे. होते. नाही, नाही. संपले केशव, तुम्ही मला एक बोलू मिनिट, दे. एक हे माझं जण, नाही. एक जण, एक उद्धव जण. ठाकरेंचं नाही, विधान असं आहे, नाही आदित्य चालणार. ठाकरेंचं हे विधान आहे. बोलायचं मी नाही बोलायचं. संपलेल्या पक्षावर बिलकुल बोलत नाही नसतो. चालणार. हे मी बिलकुल बोललो नाही, नाहीये. बिलकुल नाही. हे उद्धव ठाकरे तुम्हाला बरं जाऊ बोलू दे. द्या. हे केशवजी बोलले तो. केशवजी त्यांचं ऐका, ते काय म्हणतायत, बिलकुल नाही. शून्याला जर किंमत नाहीये पण एकाच्या पुढे शून्य लावला की 10 होतात ना. ते एक आणला अहो, पाहिजे मी ना त्यासाठी. सांगतो. मी तुला तेच बरं ठीक आहे. सांगतोय. मला आणखीन तीन पाहुणे जोडले गेलेले आहेत. मला त्यांना पण घेऊ द्या आता चर्चेमध्ये. सुषमाताई अंधारे जोडले गेले आहेत आपल्यासोबत. रविकिरण देशमुख सर सुद्धा आहेत. रविकिरण सर तुमचं, हा तुम्ही बोला बोला सर बोला. म्यूट आहे आवाज म्यूट आहे सर. केलं होतं मुंबईमध्ये की आम्ही ठाकरेला पाठिंबा देऊ. नाव सांगू मी? त्यांनी मराठवाड्याला रविकिरण सर. हे करू नये, चॅलेंज देऊ नये. जाहीर केलं. विश्वासघाताचं राजकारण तुम्ही सुरू केलं, आम्ही नाही केलं. रविकिरण सर बोला. आणि एका- नाही, नाही, सांगा, केशव उपाध्ये- तुमच्या हातात एक हळकुंड लागलं आणि तुम्ही स्वतःला किराणा दुकानदार समजायले. एक संस्था काय मिळाली तुम्हाला? महाजन सर येतो तुमच्याकडे, थांबा. मला केशव उपाध्ये आणि प्रकाश महाजन यांच्यातलं द्वंद्व पाहून असं वाटतंय की केशव उपाध्ये त्यांना म्हणाले की मला मुंबईची थोडीशी माहिती आहे वगैरे. केशव उपाध्ये यांची भाजपाची समज ही वाया मराठवाड्यात प्रगल्भ झालेली आहे असं मला म्हणायचं आहे. हा त्यामुळे मराठवाड्याला त्यांनी दुर्लक्षित करू नये. वाया परळी, अजिबात नाही बीड करत. आणि मग मुंबई आहे त्यांचं. हा